आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे थांबा! 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 पौंड्रक, तू भेकडांची चांगली सेना उभी केली आहेस। छान नाटक मंडळी आहे, पण आम्ही इथे तुझं नाटक बघायला नाही तर तुझ्या नाटकाचा अंत करायला आलो आहोत। पुष्कळ झालं तुझं वासुदेव बनायचं नाटक। बलराम, तू खूप विलंबाने बोललास। हो, विलंबाने बोललास, परंतु बोललास तरी। अरे, तुझा हा कन्हैया, हा माखण चोर गप्प का आहे? पौंड्रक! नाही बलराम दादा, त्याने काय लोण्याचा गोळा चोरून तोंडामध्ये ठेवला आहे? पौंड्रक, तू हसतोयस? पण हे जीवन म्हणजे हास्य विनोद नाहीये। युद्धभूमीवर फक्त जीवन मृत्यूचा अंतिम खेळ खेळला जातो। आणि मला हा खेळ खेळायचा नव्हता, पण तू मला विवश केलेला आहेस। तुला युद्ध हवंय ना? मग युद्धाची सुरुवात सुद्धा तुलाच करावी लागेल। मी फक्त हे आश्वासन देऊ शकतो की या युद्धाचा अंत मी करीन। तू अंत करशील? अरे, या विश्वाचा आरंभ सुद्धा मी आहे आणि अंत सुद्धा मीच आहे, आणि या युद्धाचा आरंभ देखील मीच करेन आणि अंत देखील मीच, तू नाही। हो,
आक्रमण! आक्रमण! आक्रमण हो! आक्रमण हो! आक्रमण करा! भ्राताश्री रणधीर, कृष्ण आपला शत्रू आहे, परंतु तुमचा विरोधी बलराम आहे. म्हणून त्याचा वध तुमच्याच हातून झाला पाहिजे. हा हो वासुदेव, हेच उचित राहील. मग करा वार आणि करून टाका याचा वध. वासुदेव, वासुदेव वाचवा, वाचवा, वाचवा. वाचवा.
हा? हा? नको नाही. तू स्वतःला बलवान समजतोस. पौंड्रक, सांभाळ. भ्राता श्री रणधीर. बलराम, तू माझ्या भावाचा वध केलास. आम्ही सुद्धा तुझ्या भावाला सोडणार नाही आणि तुझा सुद्धा वध करू. हो, पौंड्रक, आता मीच तुला सोडणार नाही. पौंड्रक, बलराम दादा, मित्र काशीराज, आज्ञा वासुदेव भगवान. जर का तू आमचा मित्र असशील तर जा आणि कृष्णाचा मुंडक त्याच्या धडापासून वेगळं करून आमच्या चरणात आणून टाक. जा. विश्वास ठेवा भगवंत, मी कृष्णाचा वध करूनच परत येईन इकडे. आणि मग त्रिलोकात फक्त आणि फक्त एकच वासुदेव राहतील, भगवान वासुदेव पौंड्रिक. वा. आणि मी काशी सकट द्वारकेचा सुद्धा नरेश होणार. अवश्य काशीराज, अवश्य. परंतु त्याआधी द्वारकेचं सिंहासन कृष्णाच्या तावडीतून मुक्त कर. हा. अरे गवळ्या, मी काशीराज ठरवलं तर तुझा वध सुद्धा करेन. मी तुला तुझ्या अधिकाराचा प्रयोग करण्याची संधी देतोय. पण हो का? म्हणजे तुला काय वाटतं की माझा अधिकार तुझ्या आज्ञेच्या अधीन आहे? आणि नाही तर काय, जर तुझी इच्छा असेल तरच तू तुझे प्राण वाचवू शकतोस. वासुदेव पौंड्रिक माझे मित्र आहेत. जर का तू शस्त्र खाली ठेवलीस तर मी त्यांना जाऊन समजावेन. पौंड्रक आणि मित्र ही कसली मैत्री आहे?
जिथे एका मित्राने दुसऱ्या मित्राला अधर्म आणि विनाशाच्या मार्गावर पाठवलं आहे? काशीराज, पौंड्रक अग्नी आहे, अग्नी. आणि अग्नीशी मैत्री चांगली नसते. अग्नीशी हात मिळवणी कराल तर जळून जाल. अग्नी तर तू आहेस कृष्ण. तू मला माझ्या मित्राविरुद्ध भडकवतोयस. मी तुम्हाला भडकवत नाहीये आणि भटकवत सुद्धा नाहीये. मी तुम्हाला फक्त धर्म आणि शांतीचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न नको करूस. विचार कर स्वतःच्या प्राणांचा. कारण मी तुझ्या बोलण्यात फसून माझे मित्र भगवान वासुदेव पौंड्रक यांच्याशी विद्रोह करणारा नाहीये. हो, मी तुझा वध करण्याची प्रतिज्ञा केली आहे आणि मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करणारच. काशीराज, जर का युद्ध हाच तुमचा हट्ट आहे तर तुमच्या स्वतःच्या पुत्राला दुर्जयला आठवा, जो काशीमध्ये बसलाय आणि तुमची परत येण्याची प्रतीक्षा करतोय. राजकुमार दुर्जयची आठवण काढू का? हो, कारण आता तुम्ही रणभूमीतून जिवंत तुमच्या नगरीत परत जाऊ शकणार नाही आहात. हे कृष्ण, मला तर हे माहितीच होतं की तू खूप मोठा मायावी आहेस. पण मला हे माहिती नव्हतं की तुझी जीभ सुद्धा मायावी आहे, जी विचित्र शब्दांचं मायाजाल विणून मला भ्रमित करण्याचा प्रयत्न करते. पण आता शब्दांच्या युद्धाची वेळ उरली नाहीये. मी भगवान पौंड्रक वासुदेवांना विजयाची माळ घालायची शपथ घेतलेली आहे आणि ही माला मी त्यांना अवश्य घालेन. हे कृष्णा, आता मी प्रहार करणार आहे. तुला स्वतःला जर वाचवता येणार असेल तर वाचव. कृष्णा, तू माझा भाऊ रणधीर आणि माझा मित्र काशीराज यांचा वध केला आहेस. आता मी तुझा वध करणार आहे. आ! आ!
कृष्णा, तू आमची सगळी अस्त्र नष्ट केलीस. तू मायावी आहेस, मायावी. परंतु माझ्याकडे अजूनही अस्त्र आहे, खूपच घातक आणि विनाशकारी. ही अस्त्र वापरून मी तुझा स्वतःला वासुदेव म्हणवण्याबद्दल, माझ्या भ्राताश्रींची आणि माझा मित्र द्विविद तसेच माझा मित्र काशीराज यांच्या हत्येबद्दल सूड घेणार आहे. आणि सगळ्यात मोठा नरकासुराच्या हत्येचा सूड घेणार आहे. हो, परंतु जर स्वतःच्या प्राणांची भिक्षा मागितलीस, माझ्या चरणाशी आलास, तर मी तुला सोडून देईन. हो, सोडून देईन. फक्त तू मला वासुदेव मान. वासुदेव भगवान. पौंड्रक, जे महावीर असतात ते जास्ती शब्दांचा प्रयोग करत नाहीत. ते फक्त शस्त्र आणि अस्त्रांच्या युद्धानेच आपल्या श्रेष्ठतेचं प्रमाण देतात. पौंड्रक, या जीवनातले तुझे सगळे शब्दांचे बाण, सगळी शस्त्र, सगळी अस्त्र आणि तुझे सगळे श्वास सुद्धा समाप्त झाले आहेत. आणि म्हणूनच आता आपल्या शरीराचा त्याग करायला तयार हो. नाही कृष्णा, कन्हैया, तुझा आणखी एक शत्रू मारला गेला. हो बलराम दादा, पौंड्रकचा आत्मा मुक्त झाला. हो कन्हैया, आणि त्याच्या दुष्ट आत्म्याबरोबर पौंड्र नगरीचे सिंहासन सुद्धा मुक्त झालं. दादा, पौंड्रकने त्याचे काका वीरमणी यांना गादीवरून बलपूर्वक उतरवलं होतं. तुम्ही कुणाला तरी पाठवा आणि महाराणी तारांना संदेश पोहोचवा, पौंड्र नगरीच्या गादीवर त्यांनी वीरमणीला परत बसवावं. अवश्य, अवश्य. चल सारथी. चल सारथी. महाराणी जी, काकाश्री, हा मुकुट, हे सिंहासन आणि पौंड्र नगरीचे हे राज्य तुमचंच होतं, तुमचंच राहील आणि यावर फक्त तुमचाच अधिकार आहे. मी तुम्हाला आता तुमचा अधिकार परत देते. या काकाश्री. नाही, हे होऊ शकत नाही. मी हे स्थान ग्रहण करू शकणार नाही. का नाही ग्रहण करणार काकाश्री? तारा हेच ते स्थान आहे जिथे पौंड्रकाने बसून आपल्या जनतेवर अत्याचार केले होते. ह्या सिंहासनाच्या स्पर्शाने त्या पौंड्रकाने केलेले सगळे अत्याचार, सगळे अनर्थ आठवतील.
एवढंच नाही तर यापेक्षाही अधिक मी त्या पापांना कसा विसरू शकेन जे पौंड्रकाने या राजगादीवर बसून भगवंत श्रीकृष्णांच्या विरुद्ध केले होते. मी तेही नाही विसरू शकणार. मला क्षमा करा सुनबाई, मी इथे बसू शकणार नाही. काकाश्री, ही तर चांगलीच गोष्ट आहे की माझ्या दिवंगत पतीने दुर्भाग्याने आपल्याही जनतेविरुद्ध जे अत्याचार केले होते ते तुम्ही लक्षात ठेवले आहेत. म्हणून तर तुम्ही ती जनतेची दुःख एक एक करून दूर करू शकता ना. आणि अशाने माझ्या पतीच्या पापांचं ओझं तरी कमी होईल, त्यांच्या पापांचं प्रायश्चित्त होऊ शकेल. काकाश्री, ते जिवंत होते. इच्छा असून सुद्धा मी त्यांना पापांच्या मार्गावरून पुढे जाण्यास थांबवू शकले नाही. ही एक स्त्रीची असहाय्यता होती. परंतु आता मी त्यांना पापातून मुक्त करायचा प्रयत्न करत आहे आणि या कार्यात मला तुमची मदत हवी आहे. काकाश्री, धन्य आहेस तू. आपल्या पतीच्या निधनानंतर सुद्धा त्याची खरी अर्धांगिनी असल्याचं प्रमाण देत आहेस आणि त्याच्या पापाचं प्रायश्चित करायचा प्रयत्न करत आहेस. परंतु त्या महापापाचं काय होईल जे पौंड्रकाने स्वतःला भगवंत वासुदेव घोषित करून जे पाप श्रीकृष्णाविरुद्ध केलं होतं? ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. या महापापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी मी संन्यास घ्यायचं संकल्प करणार आहे. वा सुनबाई वा. परमेश्वराने तुझ्यासारखी पतिव्रता स्त्री अशा एका व्यक्तीला दिली होती जो तुझ्यासारख्या हिऱ्याचं मोलच जाणत नव्हता. परमेश्वराने हे नक्कीच यासाठी केलं असणार म्हणजे त्याची पाप तुझ्या पुण्याने धुतली जावी आणि त्याच्या पापी आत्म्याला शांती आणि मुक्ती मिळावी. हे प्रभू, तुझी लीला न्यारीच आहे. तू मोठा दयाळू आहेस आणि तुझ्या पापी भक्तांवर सुद्धा लक्ष ठेवतोस. हो काकाश्री, ईश्वर मोठा दयाळू आहे. काकाश्री, भगवान श्री कृष्णाने युद्धभूमीवरून हा मुकुट परत पाठवून देण्याचा हाच संदेश दिला आहे की मी तुमचे राजसिंहासन तुम्हाला परत द्यावे. हे ईश्वरा, तू मला जिथे ठेवलंस, जसंही ठेवलंस, मी नेहमी संतुष्ट राहिलो. तुझी इच्छा असली तर माझ्यासाठी शूळ सुद्धा फुलांसमान आहे आणि तुझी इच्छा नसली तर फुलं सुद्धा शुळा समान आहेत. ह्या वीर मणीसाठी गवताचे आसन असो किंवा सिंहासन असो, सगळं एक सारखंच आहे, सगळं एक समान आहे. काकाश्री, आता तर तुम्हाला हे सिंहासन ग्रहण करायला काही अडचण तर नाही ना? ईश्वराची आज्ञा आणि माझ्या सुनेची इच्छा मी कशी काय टाळू शकेन? आभारी आहे काकाश्री. काकाश्री, आता भगवान श्रीकृष्णाचं नाव घेऊन या सिंहासनाची शोभा तुम्ही वाढवा. या.
महाराज वीरमणी यांचा, विजय असो! 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 भगवंत वासुदेव श्रीकृष्णांचा. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. नाही नाही नाही, हे असंभव आहे गुप्तहेर, हे असंभव आहे. युवराज दुर्जय, दुर्भाग्याने हे कटू सत्य आहे, जे मांडणं अतिशय कठीण आहे. पिताश्री महाराज काशीराजांना कोणाकडून वीरगती प्राप्त झाली आहे? द्वारकाधीश श्रीकृष्णाच्या हातून. कृष्ण कृष्ण आणि त्यांचा भाऊ बलराम यांनी राजा पौंड्रक आणि त्यांचा बंधू रणधीर यांचा वध केला आहे आणि पौंड्र नगरीच्या सिंहासनावर वीरमणीला परत बसवले आहे. अर्थात कृष्ण आमच्या शत्रूंना बळ देण्याचं काम करतोय. आता कृष्णाला त्याच्या प्राणांद्वारे माझ्या पिताश्रींच्या मृत्यूचं ऋण चुकवावं लागेल. काशी राज्याशी वैर त्याला खूप महाग पडणार आहे, खूप महाग पडणार आहे. मी माझ्या सुडाच्या अग्नीमध्ये त्या द्वारकेला असं भस्म करेन, असं भस्म करेन की 7 समुद्राचं जल सुद्धा त्या अग्नीला विझवू शकणार नाही. युवराज, तुम्ही आज्ञा दिलीत तर काशीची नवीन सेना उभी करूया. दिवंगत महाराज जी सेना घेऊन गेले आहेत ती आता नष्ट झालेली आहे. नाही सेनापती, कृष्ण हा खूप मायावी आहे. मोठ्या सेनेने त्याला पराभूत करता आलं असतं तर तो काशी आणि पौंड्र नगरीच्या सेनेकडून युद्ध कधीच हरला असता. मी त्याच्या मायावी लीलांचं उत्तर कपटानेच देणार आहे. मग आता आमच्यासाठी काय आज्ञा आहे युवराज? जा, ताबडतोब जाऊन राजगुरूंना बोलवा आणि यज्ञकुंडाचं आयोजन करा. मी मायावी शक्तींच्या द्वारे द्वारकेबरोबरच कृष्ण आणि बलराम या दोघांचाही विनाश करणार आहे, सर्वनाश करणार आहे त्यांचा. जा. प्रभू, काशी राजानंतर त्याचा पुत्र सुद्धा विनाशाच्या मार्गावर पाऊल ठेवून चाललाय. हो देवी, काशीराजाचा तर एकच पुत्र आहे. शंभरासुराचे तर 100 पुत्र होते. ते सगळेच्या सगळे महाविनाशाच्या मार्गावर जाऊन नष्ट झाले होते. म्हणजे दुर्जय सुद्धा नष्ट होईल. पण असं का होतं प्रभू? मनुष्य त्याच्या डोळ्यांनी बघतो की हा मार्ग विनाशाकडे जातो आहे. तो मार्ग सोडायचा सोडून त्याच मार्गावर चालत राहतो. देवी, याचं एक कारण असं आहे की काळ पुरुषाच्या योनीतून जन्म घेतलेल्या जीवांमध्ये एक अनायास दुराचारी प्रवृत्ती जन्मजात असते. जसं एखाद्या रोगी बीजातून एक स्वस्थ वृक्ष उगवत नाही, त्यात काही ना काही त्रुटी असतेच. मनुष्याच्या बाबतीत अगदी तसंच होतं. हा सृष्टीचा नियम आहे की बाभळीच्या झाडावर काटे आणि कडुनिंबाच्या झाडात कडुनिंबच उगवतो. परंतु प्रभू, जो जन्मजात वाईट असतो तो कधी सत्य आणि धर्माच्या मार्गावर परत येऊ शकतो? अवश्य येऊ शकतो, पण असं होणार नाही याचं कारणही आहे. दुराचारी आणि अधर्मी लोक त्यांच्या संततीमध्ये संस्कार आणि धर्माच्या प्रवृत्ती रुजवत नाहीत. त्याचमुळे त्यांची संतती सुद्धा विनाश आणि अधर्माचा मार्ग निवडतात. हे त्यांचं दुर्दैवच असतं. शंभरासुराच्या 100 पुत्रांचं सुद्धा हेच दुर्दैव होतं आणि हेच दुर्दैव काशीराजाचा पुत्र दुर्जय याचं सुद्धा आहे. तो यज्ञकुंडाच्या अग्नीने स्वतःची चिता पेटवतोय.
राम स्वामी. युवराज दुर्जय, आज्ञा असावी. आपल्या कुठल्या शत्रूला नष्ट करायचं आहे? हे कृत्या, माझे पिताश्री काशीराज यांचा त्या गवळी कृष्णाने वध केला आहे. तू द्वारकेला जाऊन द्वारका नगरी सकट कृष्ण आणि बलरामाचा सुद्धा विनाश करून टाक. जशी आज्ञा. आता कृष्ण नाही वाचणार, नाही वाचणार कृष्ण आता. पिताश्री, मी तुमच्या वधाचा सूड घेतला आहे. पिताश्री, मी तुमच्या वधाचा सूड घेतला आहे. अरे अरे नाही नाही, सोडा मला जाऊ दे. सोड. चला पळा पळा इथून. कुठाय तुमचा तो गवळी कृष्ण? कुठाय? तो रणछोड स्वतःच्या सिंहासनावर बसून आपल्या प्राणांची रक्षा करतोय. जा सांगा त्याला, तो राजा असेल तर त्याने आपल्या प्रजेच्या प्राणांचं रक्षण केलं पाहिजे. त्या भेकडाला बाहेर यायला सांगा. कुठे लपून बसलाय तो? बोलवा त्याला. आज मी त्या मुरलीवाल्याचा वध करणार आहे. आज तुमचं कोणीही रक्षण करू शकणार नाहीये. कोणी नाही.
आम्हाला वाचवा! आम्हाला वाचवा! जगदीश! अरे, नाही, इकडून. सोड आम्हाला जाऊ दे. सोड. चला पळा पळा इथून. तुमचा गवळी कृष्ण कुठे आहे? द्वारकाधीश वाचवा! वाचवा मला! द्वारकाधीश! द्वारकाधीश! रक्षण करा द्वारकाधीश! आम्हाला वाचवा! वाचवा आता आम्हाला! तुमचे कोणीही रक्षण करू शकणार नाहीये. कोणीही आम्हाला नाही. वाचवा! आम्हाला वाचवा, द्वारकाधीश! आम्हाला वाचवा! आम्हाला वाचवा! द्वारकाधीश! चला चला चला, निघा इकडून. आम्हाला वाचवा! वाचवा हे आम्हाला! कृत्या, थांब. थांब कृत्या, नाहीतर नाहीतर काय? मला मारून टाकशील? मला कोणीही मारू शकत नाही. अरे थांबवा हिला कोणीतरी! कोणीही नाही. आम्हाला वाचवा! आम्हाला वाचवा, द्वारकाधीश! आम्हाला वाचवा! आम्हाला वाचवा! हिला कोणीतरी! प्रभू, या कृत्याला थांबवा. थांबवा या कृत्याला प्रभू. जा सुदर्शन, त्या कृत्याला द्वारकेतून पळवून लाव आणि तिला तिच्या स्वामींकडे पाठव आणि त्यांच्या समोरच तिचा वध कर. आणि ऐक, या कृत्याचा स्वामी दुर्जय आणि त्याच्या नगरीचा सुद्धा नाश कर. वाचवा, वाचवा मला. युवराज, माझे रक्षण करा. वाचवा, वाचवा, माझे रक्षण करा. रक्षण करा युवराज. वाचवा मला, वाचवा. वाचवा मला, वाचवा युवराज. मला वाचवा, माझे रक्षण करा. वाचवा, वाचवा युवराज. वाचवा मला, वाचवा युवराज. वाचवा मला युवराज, मला वाचवा. नाही नाही.
वासुदेव कृष्णांचा विजय असो. वासुदेव श्रीकृष्णांचा विजय असो. वासुदेव श्रीकृष्णांचा विजय असो. वासुदेव श्रीकृष्णांचा विजय असो. वासुदेव श्रीकृष्णांचा विजय असो. कृष्णा